नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्यात शेअर करते. तर चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तर मैत्रिणींनो, आज मी काही खास जेवण बनवलं नाही. फक्त उसळची भाजी बनवली होती आणि भाकरी केल्या होत्या तांदळाच्या. आणि त्यानंतर मुलं हे सगळं कामं आवरून घेतले. आता दिवाळी तर स्टार्ट झाली पण नाही, पण इथे फटाके वगैरे चालूच आहेत. त्यानंतर इथे क्लिनिंग केली आहे आणि इथे साड्या वाळत घातल्या होत्या पण ते सुकल्या नाही, त्या म्हणून मी तशा ठेवल्या आहे. तर हे थोडंसं क्लिनिंग केलं आणि परत मला काढायचं होतं सामान. नंतर मी ज्वारीचं दळण टाकून आली आणि रोजिष्णूला ट्युशनमध्ये सोडून आली. आणि त्यानंतर डुगूला जायचं होतं म्हणून त्याची तयारी करून घेतली, त्याला नाश्ता वगैरे दिला. आणि हे अशा प्रकारे मी कोबी आणि स्प्राऊट आणि थोडंसं कोथिंबीर टाकून, मुलं खात नाहीत म्हणून अशा प्रकारे मी टाकून केलं आहे. खूप सुंदर आणि टेस्टी झालं होतं. तर इथे ब्रेड घेतले होते, सॉस तर मुलांचं फेवरेट आणि त्यामध्ये चीज तर अजूनच खास. तर इथे ना मुलं जेवण वगैरे खात नाही, खास करून घरी जर हे घरी सँडविच दिलं तर खाल्लंच नसतं. त्यामुळे मी हे टिफिनला डुगूला आणि रोचेशनला घरीच दिलं होतं. तर त्यांची रिॲक्शन तुम्ही नंतर पुढे पहा. आणि इथे आधी मी सॉस लावून घेते छानपैकी. आणि हे सगळं फक्त कोबीमध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून थोडंसं मीठ टाकून फक्त परतून घेतले आहे. आणि ही सकाळचीच भाजी आहे, म्हणजे सकाळचंच रुटीन आहे खरं तर. तर हे सगळं मी मिक्स करून त्यामध्ये भरणार आहे. तर सिंपल आणि बेस्ट वे आहे मुलांना कडधान्य वगैरे टाकण्याचा, चालण्याचा. मी तर कधी-कधी रव्याचं म्हणजे बॅटर बनवून त्यामध्ये देखील टाकत असते. आता हे डुग्गू खूप एक्सायटेड असतो हे खाण्यासाठी. आणि रोचेशनू ट्युशनमध्ये गेला, त्याला देखील दिलं मी. म्हणजे ना मुलांनी खाल्लं ना तेच पोटामध्ये जातं आणि छान-छान आणि पोट भरलेलं असतं, म्हणून मी हे टिफिनला डुग्गूला दिलं होतं. त्यानंतर हे मिक्स करून घेते आणि हे आपण एक-एक करून टाकून घेणार आहोत. नंतर ही मी चीज घेतला आहे मिल्क मिस्टचं. आणि बघा रोज खातात मुलं असंच, त्यामुळे एवढेच राहिले आहेत आणि मी याच्यातल्या 2च चीजचा यूज करणार आहे. आणि त्यामध्ये टाकून आपण छान असं कट करून टाकून घेणार आहोत. आणि सिंपल असं बनवू शकता तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी. आणि मुलांना खूप आवडतं. आणि हे मी काय रोज बनवत नाही, रोज त्यांना डेली चपाती भाजीच देते. पण असं युनिक कधीतरी आपण बनवणं गरजेचं आहे, कारण मुलांना देखील कंटाळा येतो खाण्याचा. म्हणून जस्ट एक दिवस असं दिलं की त्यांना नंतर परत रुटीन होतं की परत जेवण खाण्यासाठी. आणि हे अशा प्रकारे दिलं ना की मुलं देखील खुश होतात. आणि मला ना म्हणजे भाकरी वगैरे केल्या होत्या म्हणून मी हे बनवलं, बाकी चपाती वगैरे बनवली तर मी हे कधी करत नाही लवकर. त्यानंतर इथे मी पिझ्झा सीझनिंग टाकून घेणार आहे. आणि इथे हे देखील 10 रुपयाचंच आणलं आहे, कारण जास्त आणून ठेवलं ना पूर्ण असं खराब होतं. आणि माझ्याकडे होते मोठे मोठे, पण आता इथे फ्रीज वगैरे नसल्यामुळे मी हे सिंपल टाकत आहे. आणि छान आहे, 10 रुपयामध्ये काय मिळणार आहे. आणि सॉस देखील मी 10-10 वालेच आणले, कारण घरात असले ना मुलं प्रत्येक वेळेस खायला दे. आता तुम्ही पाहिलं असेल डुगूने एक अर्धं पॅकेट खायला मागत होता, पण मी त्याला थोडंसं दिलं. तर हे अशा प्रकारे मी टाकून घेतलं. आणि त्यानंतर हे आपण आता ग्रिल करून घेणार आहोत ग्रिलरमध्ये. तर तुम्ही सिम्पली तव्यामध्ये देखील करू शकता, छान होतं आणि मस्त असं आकर्षक दिसतं. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीट टाकू शकता, म्हणजे मुले म्हणजे ना बारीक फिरून तुम्ही टाकू शकता, बारीक कापून छान असं कटरमध्ये कापून आपण टाकू शकता. मी एक दिवशी असा व्हिडिओ बनवला होता, म्हणजे एक रेसिपी बनवली होती, ती नक्की तुमच्याशी शेअर करेल. आणि उद्या एक रेसिपी येणार आहे, ती पण खूप छान आहे, ती देखील तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर अशाच प्रकारे मी केलं होतं. आणि मी सकाळी उसळ बनवली होती ना, जी मी सुक्की देखील बनवली होती आणि पातळ म्हणजे ना मिसळ बनवली होती. तर संध्याकाळी फक्त भातच बनवला. आणि मी मुलं वगैरे जेवण करून घेऊन मस्त आराम केला. तर आता हे ग्रेलरमध्ये ठेवून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे लाईट ग्रीन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं सँडविच देखील तयार झालं आहे. खूप छान आणि सुंदर लागतं आणि मस्त लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
त्यानंतर हे अशा प्रकारे करून झाले आहे बघा. खूप खूप सुंदर कलर आला आहे. कारण तव्यामध्ये म्हटलं की तवा खूप घाण होतो म्हणून मी हे इझी करते. छान वाटतं मला हे करण्यासाठी. इझी आहे आणि हे अशा प्रकारे थिन ह्याचं मी बनवलं आहे माझ्यासाठी. आता आपण खायचं नाही का, आता एखाद वेळेस बनवलं तर. तर हे म्हणजे दोघांसाठी असं बनवलं आहे. छानपैकी हे झालं आहे आणि कटरनी कट करून घेते मी. छान असं सिंपल तुम्ही ट्राय करू शकता. नंतर अशा प्रकारे बारीक-बारीक तुकडे करून दिले. कारण आपण अख्खं जर म्हणजे नाही का पूर्ण सँडविच दिलं ना, तर मुलं काय करतात एक घास खाताना पूर्ण भाजी सांडून टाकतात. तर अशा प्रकारे मी छोटे-छोटे तुकडे करून डुगूला टिफिनमध्ये भरून देणार आहे आणि रोजिष्णूला देखील अशा प्रकारेच कट करून देणार आहे. म्हणजे खाण्यासाठी म्हणजे इझिली ते खाऊन टाकतील अशा प्रकारे. तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो वगैरे देखील टाकू शकता आणि मी काल एक व्लॉग टाकला होता साडीचा, साडी कलेक्शन आणि मी काय पूर्ण साड्या ओपन करून दाखवल्या नाही. जर तुम्हाला हवं असेल तर मी दाखवेल, कमेंटमध्ये सांगा मला नक्की. आणि अशा प्रकारेच आपलं टिफिन पॅक करून डुग्गूसाठी डुग्गू माझे म्हणजे एक्साइटेड आहे की देण्यासाठी. तर त्याला मी एक दिलं आणि त्याला म्हटलं, तो म्हणत होता मम्मी ट्युशनचे लेट देते टीचर. तर म्हटलं घरीच ट्युशनमध्ये गेल्यासच खा. तर आता रोजिष्णू आला आहे ट्युशनमधून, तो बॅग पॅक करत आहे. तर त्याला म्हटले मी खाऊन घे. तर त्याला खूप आवडलं. त्याला विचारलं मी कसं झालं आहे, तर त्याची रिॲक्शन पहा. तर तो नॉर्मलीच सांगतो की छान झालं. त्यानंतर रोजिष्णूला सोडून आली तर मी तिथे पाहते की मुलांची म्हणजे शाळेची गर्दी होती आणि मला शाळेचे दिवस माझ्या आठवले की आम्ही सगळे अशीच गँग निघायचो. खूप मजा यायची का खरंच. आता फोन करण्यासाठी देखील टाईम नाही, कधी करतो कधी नाही. खरंच मज्जा यायची एकमेकांसोबत असं फिरून वगैरे. शाळा म्हटलं की खरंच जवळचा विषय आहे आणि आम्ही देखील असंच उभं राहायचो. ह्याने हे केलं, त्याने ते केलं, कोणाचं हेच खेचायचं किंवा काय करायचं असं मज्जा यायची. मस्त असं अशा प्रकारे आम्ही ट्राय करायचो. पण चला आता मी रोजिष्णूला सोडून आले आहे. आता मी घरी जाते आणि नंतर आवरून तुम्हाला परत शेअर करते. त्यानंतर घरी आवरून कपडे वगैरे सगळं करून घेतलं आणि मेकअपचं जे सामान होतं ना, ते नीटनेटकं ठेवलं होतं. तर अशाच प्रकारे आजचा दिवस पूर्ण गेला. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण रोज काहीतरी नवीन मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माईल करत राहा. राजश्री ब्लॉग, सिंपल लाईफ, ब्युटिफुल मुमेंट. बाय. थँक यू सो मच.